राजनजी तुम्ही या. या थँक्यू. ओके सर. यस सर. किती सर तिकडे हो मग इकडे होता सर्वांचं 23व्या पुणे बुक फेअर या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करण्यात येत आहे. पुणे बुक फेअर हे 23व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. तसं म्हटलं तर 25 वर्ष पण मध्ये कोरोनाची 2 वर्ष गेल्यामुळं हा 23वा बुक महोत्सव पुण्यामध्ये साजरा होत आहे. विशेषतः राजन हे दुसरे मराठी नाही आहे, पण मराठीबद्दल असणारं प्रेम, पुस्तकाबद्दल असणारं प्रेम हे सर्व बघून महाराष्ट्र साहित्य परिषदेने 25 वर्षापूर्वी या महोत्सवाला पूर्णपणे सहकार्य करण्याचं ठरवलं आणि अतिशय आनंद वाटतो आम्हा सर्वांना की पुणे बुक फेअर आता एक महाराष्ट्रामधला प्रसिद्ध बुक फेअर झालेला आहे. आज या कार्यक्रमासाठी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निवडित अध्यक्ष आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये विशेषतः त्यांच्या साहित्यिक लिखाणामुळे प्रसिद्ध आहेत. एवढंच नव्हे तर या कालावधीमध्ये ते शासनामध्ये होते. त्याला मोठे मोठे प्रोजेक्ट्स त्यांनी जे हाताळले त्याबद्दल त्यांचं विशेषतः कौतुक होतं. त्यांनी उभा केलेलं विमानतळाचं विशेष इन्फ्रास्ट्रक्चर हे एक चर्चेचा विषय झालेला आहे. विश्वास पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिलेली कादंबरी ही देशभर गाजली. त्याचं वेगवेगळ्या लोकांनी कौतुक केलं. ही बाब आपल्याला माहिती पाहिजे. ते साहित्यिक आहेत, ते चांगले मॅनेजमेंटचे गुरु आहेत आणि त्यांच्या या वर्षभराच्या कालावधीमध्ये मराठी साहित्यच नव्हे तर सर्व साहित्याला ऊर्जावस्था येण्यासाठी नक्की प्रयत्न होईल याची आम्हाला खात्री वाटते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष माननीय दिलीप जोशी हे आपल्याला पुणेकरांना माहितीच आहे, परंतु विशेषतः पुणेकरांच्या बाहेरून आलेले स्टॉल आपण सांगू इच्छितो की सध्या महाराष्ट्रातच नव्हे देशा परदेशामध्ये मराठीचं वक्तृत्व म्हणजे आचार्य अत्रेंच्या नंतर पु. ल. देशपांडेंच्या नंतर ज्यांची जी नावं घेतली जातात त्याच्यामध्ये विशेषतः दिलीप जोशी यांचं नाव घेतलं जातं. या कार्यक्रमाला माननीय कुलकुंभार साहेब येणार होते कमिशनर. त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांची मुलं सगळी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात. त्यांचं मराठीवर प्रचंड प्रभुत्व आहे मुलांचं आणि ती मुलं अमेरिकेत आहे. इंग्रजीवर प्रभुत्व आहे, बाकी प्रभुत्व आहे आणि त्यांचं भाषण सुद्धा ऐकण्यासारखं असतं. परंतु इलेक्शन कमिशनची मिटिंग असल्यामुळं त्या येऊ शकले नाही. पण त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वाती देशमुख असिस्टंट कमिशनर या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं प्रथमतः आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपल्याला या प्रसंगी मी सांगू इच्छितो की सध्या आपण जर विचार केला तर मराठी भाषा ही देशामध्ये 3 नंबरला बोलली जाते. 1 नंबरला हिंदी, 2 नंबरला बंगाली आणि 3 नंबरला मराठी, नंतर तेलुगू बोलली जाते आणि एक भाषा 5 भाषांमध्ये. परंतु बंगाली भाषा का आपल्यापेक्षा सुद्धा वरचढ ठरलेली आहे. वास्तविक बंगाली भाषिक हे मराठी भाषिकापेक्षा सुद्धा कमी आहे. परंतु त्यांचा जो पुस्तकावरचं वेगवेगळ्या पद्धतीचं जे एक प्रकारचं वाचन संस्कृती असते ही वाचन संस्कृती आपण सुद्धा विशेषतः घेतली पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो
की आपल्याला अभिजात भाषेचा मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे. यासाठी विशेषतः महाड साहित्य परिषद पुणे यांनी अतिशय मोलाचे प्रयत्न केले. महाड साहित्य परिषदेच्या माध्यमातून जी शाखा आहे सातारा शाहूपुरी त्याच्या माध्यमातून 1 लाख पत्र ही पंतप्रधानांना पाठवली गेली होती. एवढंच नव्हे तर 26 जानेवारीला दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये मिलिंद जोशीचा सहभाग होता. त्याच्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं ते जे बुक फेअर आहे ते आमच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की या पुणे बुक फेअरमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बाकी भाषा या पुस्तकांचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन होतं की ज्यामुळे समजा पुण्यामध्ये कोणी बंगाली भाषेत शिकतो त्याला ती बंगाली भाषेची पुस्तकं मिळू शकतात, इंग्रजी अनुवादाची पुस्तकं मिळू शकतात, हिंदीची पुस्तकं मिळू शकतात, कन्नडमधली सुद्धा बहुतेक पुस्तकं या ठिकाणी मिळू शकतात. ही अतिशय आनंद बाब आहे. मी कन्नड भाषेचा मुद्दा या ठिकाणी उल्लेख केला. त्याचं कारण असं की रेड समाधी ही जी हिंदी भाषेतली कादंबरी होती याचं अमेरिकेतल्या लेखिकांनी डेझी रॉकवेल यांनी त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये केलं आणि त्याला बुकर पुरस्कार मिळाला. पण आपल्याला आनंदाची गोष्ट अशी की कन्नड भाषेतलं जे बालपुस्तकांचं पुस्तक आहे हार्टलँड त्या कन्नड भाषेतल्या पुस्तकाचं दीपा भास्की या कन्नड लेखिकेनेच इंग्रजीमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि त्याला बुकर पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्या भारतातल्या विविध भाषांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं पूर्वांपर चालत आलेली संस्कृती आणि त्याचं प्रतिबिंब या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतं. अशा वेळेला जर कन्नड भाषेतल्या लेखिकेने कन्नड भाषेतल्या लेखिकेचं पुस्तक इंग्रजीमध्ये करून त्याला जर उत्तर मिळत असेल तर आम्हाला खात्री आहे की मराठी भाषेतलं सुद्धा जे साहित्य आहे ते इंग्रजी भाषेमध्ये जाणं, ते इंग्रजी भाषेतलं साहित्य अनुवादित मराठी भाषेत होणं हे आता हळूहळू महत्त्वाचं होत चाललेलं आहे. जगाच्या साहित्य क्षेत्रामध्ये ते जे अनुवादाचं जे एक महत्त्वाचं काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठी माणसांनी पुढाकार द्यावा यासाठी सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषद विशेषतः प्रयत्न करत आहे. मला अतिशय आनंद वाटतो की अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि येत्या 4 दिवसामध्ये वेगवेगळ्या लेखकांची या ठिकाणी मनोगते, परिसंवाद, कवी संमेलन असं वेगवेगळं या ठिकाणी होणार आहे. त्याचं माहिती आपल्याला बाहेर बघायला मिळेल. इथं त्याची कॉन्फरन्स सुद्धा उपलब्ध आहे. तर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि माननीय विश्वास पाटील त्याचबरोबर मिलिंद जोशी आणि सर्वांना सुनीताराजे पवार, स्वाती देशमुख या सर्वांना विनंती करतो की प्रथमतः दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा आधी आपण उद्घाटन करू. पुढे असू द्या सर राजनिया तोरडिया साईड पोस्ट आहेत. या ठिकाणी सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे तोरडिया साहेब पण उपस्थित होत आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष माननीय विश्वास पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. त्यानंतर माननीय सुनीताराजे पवार यांचं या ठिकाणी स्वागत. माननीय स्वाती देशमुख यांचं या ठिकाणी राजन स्वागत करत आहे. माननीय तोरडिया साहेब यांचं या ठिकाणी राजन यांनी स्वागत करावं. आता पुणे ही मराठी माणसाची राजधानी झालेली आहे. अशा वेळेला पुण्याच्या माध्यमातून साहित्यिकाला बुकर पुरस्कार मिळणं किंवा आपण जसं म्हणतो की नोबेलपर्यंत पोहोचणं, जसं अमिताभ घोष ते बंगाली लेखक यावेळेला नोबेल पुरस्कारासाठी ते त्यांचं अतिशय पुढं आलेलं नाव
त्यांचं नाव हे मागं जरी गेलं असेल तर त्यांची जी साहित्य निर्मिती आहे ती साहित्य निर्मिती जगाच्या प्रश्नाला भेदणारी आहे आणि त्याच्याबद्दल विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भात त्यांनी केलेलं विवेचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे प्रदर्शन एका दृष्टीने मराठी लेखकांसाठी जसं महत्त्वाचं आहे, मराठी वाचकांसाठी जसं महत्त्वाचं आहे, तसंच विविध भाषेंची पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध होत असल्या कारणानं हे प्रदर्शन सर्व भाषिकांसाठी महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की पुणे शहरामध्ये पुणे शहराची लोकसंख्या 60-70 लाखाच्या पुढे गेलेली आहे. अशा ठिकाणी भारतातले सर्व भाषिक या ठिकाणी राहत आहेत आणि त्याच्यामुळं एक प्रकारचा अनुबंध, मराठी भाषेचा अनुबंध वेगवेगळ्या भाषिकांपर्यंत पोहोचणं आणि त्या भाषिकांनी सुद्धा त्यांचे ज्या काही साहित्य आहे ते मराठी भाषेमध्ये अनुवादित करणं त्याची सुद्धा एक प्रेरणा महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून मिळावी असा आमचा प्रयत्न चालू आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी चोरडिया साहेब आत्ता झाले त्यांचंही सर्वांनी स्वागत करूया, कारण टाळ्याच्या गजरामध्ये कारण त्यांची विशिष्टी ही महाराष्ट्रामधले नव्हे देशामधले अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. मी या निमित्तानं प्रथमतः राजन यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या पुणे बुक फेअरबद्दल आपले 5 मिनिट मनोरंजन व्यक्त करा. महाराष्ट्राचा विभिन्न भागातून आलेले एक्झिबिटर्स, प्रेक्षक, इन्व्हायटर्स सर्वांना पुन्हा एकदा स्वागत. आपल्या स्टेटच्या बाहेरनं आलेले व्हिजिटर्ससाठी किंवा डेलिगेटसाठी किंवा एक्झिबिटर्ससाठी मी माझं थोडक्यात इन्फॉर्मेशन इंग्लिशमध्ये प्रेझेंट करतो. It's a warm welcome from the organizing committee of 23rd Pune Book Fair. Today is the inaugural day of the exhibition. It's a 4-day exhibition. So we start with this session of inauguration at the hands of the learned and noted author, writer, educationist, Vishwas Patil Sahib. We are fortunate to have Milind Joshi Sahib, who has been a consistent supporter of Sahitya Academy in Maharashtra and more particularly in Pune region. Kulkulvar Sahib did not hesitate 2 minutes to accept the invitation. Unfortunately, the divisional commissioner has been given the added responsibility of election duties. He is to be present in a different duty, but he made sure that we have another enterprising commissioner here, additional commissioner, Swati Deshmukh Madam. Thank you, madam, for your presence. Akashvani and Prasar Bharati has been consistent supporters for us for the last few years, and Indrajit Badal sir has been at the helm for few years, and he has never hesitated in extending his support. So we are thankful to Akashvani, Prasar Bharati for this. Suryabrata sir, Chordia sir actually contacted us last year itself, and then he said that we will be with you for the Pune Book Fair the next time we have that. And he kept to his word. This year he called us, and then we are very thankful to you, and we look forward to your association in the forthcoming years. Books and knowledge for Pune is very unique. From 2-year-old to 70-year-old, we see everybody engrossed in knowledge collection. Abdul Kalam sir's motto on thinking of towards a knowledge society is the theme and thrust of this book fair. We are here the 23rd edition, starting from today, going up to Sunday. We will have every day, morning and evening, lecture sessions or conference presentations, author meets, Sahitya Charchas, Sangeet Mehfil. All these things happening in the conference hall. The conference hall is just behind you. So, wish you all the best. We have about 62 stalls coming from exhibitors all across Maharashtra and outside. We wish you all the best. Hope the rain god favors us, and we have a
good session of reader and seller, buyer, publisher, author, everybody's interaction. Thank you very much. Look forward to a healthy interaction of all concerned. आणि प्राध्यापक डॉक्टर संजय चौरिया हे सगळ्यांचा सत्कार करू इच्छितात. प्रथम ते 5 मिनिटं बोलतील आणि सर्वांचा सत्कार करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या 23व्या पुणे बुक फेअरमध्ये आपलं मनोगत करू. नमस्कार. सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. मला ॲक्च्युली 3 वाजता दिल्लीचं फ्लाईट आहे म्हणून माझं पॅकिंगमध्ये सगळं आवरून आलेलं आहे आणि कार्यक्रमाला मला प्रत्येक स्टॉलला व्हिजिट द्यायची आहे. तर आजच्या हा पुणे बुक फेअरचं तसं 23वं वर्ष, 2 वर्ष तरी वगळले कारण कोविड होता. ॲक्च्युली सिल्वर ज्युबिली इयर आहे. तर तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा खास करून राजन आणि टीमने. आजच्या कार्यक्रमाचे आपले अतिशय नॉलेजेबल आपण असं म्हणूया की महाराष्ट्रातले देशाचे अभिमान असलेले असे आपले अध्यक्ष विश्वास पाटील साहेब, आमचे परममित्र आणि उत्कृष्ट वक्ते डॉक्टर मिलिंद जोशी साहेब, सुंदरराजे मॅडम, इंद्रजित पाटील मॅडम, शिरीष चित्रेजी आणि पी एन राजेजी, आपलं स्वाती देशमुखजी. तर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. सूर्यदत्ता परिवारातर्फे आमची प्रथा आहे सर्वांना शॉलच्या ऐवजी आमचा स्कार्फ मुलींनी केलेला असतो फॅशन डिझायनिंगचा आणि गोल्ड मेडल आम्ही सर्वांना देत असतो. मला ह्या बुक फेअरविषयी फार आकर्षण होतं. 2 वर्षापूर्वी संपर्क आले होता. आपल्या सूर्यदत्ता कॉलेजमध्ये आपण नेहमीच रीडिंग, रायटिंग अँड थिंकिंग व्हाईल ऑब्झर्विंग सायलेन्स फॉर नॉनस्टॉप 24 आवर्स असे बरेच वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रम केलेले आहेत 2011 पासून. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझा फोन देखील सायलेंटवर ठेवलेला आहे. कारण रीडिंग ही संकल्पना थोडी कमी होत चालली. आता बुक दिलं तर कमीत कमी मनुष्य, मुलगा, मुलगी, कोणी असं वाटतं असं कोणी असं ते चालणार. तर दररोज 2, 4, 5 पानं वाचण्याची कन्सिस्टन्सी प्रत्येकाने आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. वाचन केलं पाहिजे. वाचन जर केलं तर थोडंफार लिखाण देखील होणं गरजेचं आहे. आणि लिखाण करताना थोडं डायरेक्टली इनडायरेक्टली थिंकिंग देखील होत असतं. आपले फ्युचर प्लॅन काय आहेत, आपले गोल्स काय आहेत, त्याच्याविषयी कन्सिस्टंटली सातत्याने जर आपण प्रयत्न केला तर निश्चित आपण आपले गोल अचीव करू शकतो. या भावनेने आम्ही कॉलेजमध्ये हा उपक्रम राबवतो. कारण मुलांमध्ये 2011 नंतर ते 2020 ते आत्तापर्यंत मोबाईलचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि सरकारने देखील ऑनलाईन एज्युकेशन प्रमोट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण टाळू पण शकत नाही, त्यांना बॅन पण करू शकत नाही. मग त्यांना कसं एंगेज करायचं म्हणून आम्ही 9-9 तासाचे, 24 तासाचे, 12 तासाचे डिपेंडिंग आपण जे शेड्यूल, तिथे त्यांचं अभ्यासाचं वाचन करू शकतात, रिसर्चविषयी काही विचार करू शकतात, बुक्स काही तयार करू शकतात, प्राध्यापकांकरता देखील मॅन्डेटरी असतात. तर आम्ही ह्या फेअरमध्ये आम्ही आपला वंदे मातरम जे गीत दिलं गेलेलं आहे तसंच वल्लभभाई पटेलांची आता 150 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या त्यानिमित्ताने आम्ही 150 कॅटलीचे 1500 बुक्स त्यांना इथे प्रत्येकाला देणार आहोत. जो कोणी व्हिजिट करेल त्यांना आमचं एकच त्याच्यामध्ये त्यांना कंडिशन असेल की तुम्ही हे वाचन करावं, रिव्ह्यू करावं आणि बुक जर वाचलं तर तुम्ही तुमच्या मित्रांना ते पास ऑन करावं आणि परत रोटेशनमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना देता येईल तेवढं द्यावं. त्याकरता आम्ही काही QR कोड स्कॅनिंग सिस्टीम केलेली आहे. त्या मुलांना काही विशेष गिफ्ट आम्ही देणार आहोत त्यांनी वाचन केल्यानंतर, त्याचे बुक रिव्ह्यू सबमिट केल्यानंतर. बेसिकली वाचन संस्कृती ही वाढवायची आणि मुलांमध्ये जास्तीत जास्त वेळ चांगल्या गोष्टींमध्ये घालवायचा हा आमचा खास करून सूर्यदत्ताचा उद्देश आहे. जेणेकरून मुलांमध्ये एक चांगलं नॉलेज आपल्या विषयाशी रिलेटेड, जनरल नॉलेज रिलेटेड, करंट अफेअर रिलेटेड आणि त्यांच्या ज्या आवडीची पुस्तकं आहेत ती त्यांनी वाचावी, जी एक्सपेक्टेड आहेत, जी कॉलेजमध्ये आणि जे इतर असे अनवॉन्टेड कंटेंट असलेले अशी पुस्तकं अजिबात वाचायची नाही. हा आमचा एक प्रकल्प आहे आणि तो 2011 मी आत्तापर्यंत राबवत आहोत. बुक फेअर हे त्यांनी जे सुरू केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि एवढे मोठे मान्यवर इथे आलेले आहेत आणि सगळे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यामुळे मी जास्त बोलणं त्यांच्यासमोर चुकीचं करेल. मी फक्त सूर्यदत्ताविषयी माझ्या भावना व्यक्त केल्या आणि मला तर आपल्या सर्वांनी पुणे बुक फेअरने या स्टॉलमध्ये या प्रोजेक्टमध्ये भाग घ्यायची संधी दिली त्याबद्दल मी सूर्यदत्त परिवारातर्फे आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. दरवर्षी आमचं पार्टिसिपेशन राहील मी आता इथे जाहीर करतो
आणि पुरुष सहित आपण सर्वांना आमचे मित्र परिवार देखील पुढे करून बसलेले आहेत. सर्वजण आपापल्या क्षेत्रात दिग्गज आहेत. प्रत्येकाने वाचन करावं. आपल्या सोसायटीतील आपल्या मित्रांना वाचन करण्याकरता प्रवृत्त करावं आणि अशा पद्धतीचे मेसेजेस यूट्यूबवरती किंवा असं काही करता आले पॉझिटिव्ह बेनिफिट्स ऑफ रिडिंग, तर आपल्याला डेफिनेटली या अशा बुक फेअर्सला चांगला प्रतिसाद मिळेल आणि वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आपल्याला जो आपला जो उद्देश आहे हा बुक फेअरचा तो निश्चितच साध्य होईल अशी मला खात्री आहे. सर्व या स्टॉलमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना देखील मनापासून शुभेच्छा आणि दरवर्षी पार्टिसिपेट करत राहा, मोठ्या संख्येने करत राहा. गणेश क्रीडाला हा कार्यक्रम व्हायला पाहिजे मोठ्या संख्येने आणि हजारो लोक आले पाहिजे असा मी ॲटलिस्ट तुमच्या 25व्या वर्षाला म्हणजे अजून 2 वर्षांनी तसा प्रतिसाद निश्चित मिळेल अशी ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. मी आता एकेकांचं नाव घेतोय आणि माननीय विश्वास पाटील साहेब यांचा सत्कार करण्याकरता फोन केला आहे. सुनील तुम्ही पण मान्य सुनील पवार, माननीय इंद्रजीत बागल, सुनील धनगर साहेब यांना एकच विचार तुमचं मनोगत व्यक्त करायचं असं असेल तर झाडे जगवा आणि पुढील पिढ्यांसाठी काहीतरी करून ठेवायचं असेल तर माणसं बोलवा आणि असा माणसाला जगण्याचा सुंदर असा स्तुत्य उपक्रम आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून आणि ज्यांच्या नावात विश्वास आहे आणि ज्यांनी साहित्य आपल्या लोकांच्या मनामध्ये काहीतरी रुजवू शकतं हा विश्वास निर्माण केला की झाडाझाडकीपासून तर महानायकपर्यंत ते सुप्रसिद्ध साहित्यिक मान्य डॉक्टर विश्वास पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. इतर सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की अंतरीच्या वेदनांना लेखनाची वाट आहे, अंधारले वाटे जरी त्यापुढे पहाट आहे आणि ही पहाट निर्माण करण्याचं कार्य आज सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय जोडे सर सातत्याने गेली 27 वर्ष करत आहे आणि हा उपक्रम असाच चालत राहणाऱ्या सगळ्या उपक्रमांमध्ये आमचा नेहमी तसा सहभाग राहील. कारण पुढ्या आपल्याला जर घडवायचे आहे या पिढ्या घडवण्याच्या कार्यामध्ये आपलं साहित्याचं आणि साहित्यिकांचं तितकंच मोलाचं योगदान आहे आणि तो कायम असा वटवृक्ष बहरत राहील या सदिच्छा मी सूर्यदत्त ग्रुप ऑफ हिंदूच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि मनस्वी सर्व संयोजकांचे आणि मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मराठीमध्ये किती अख्खलीच त्यांच्या शुभेच्छा एका सहकार्याने त्या ठिकाणी भाषण केलं. यानंतर जरी कमिशनर आले नसते तरी त्यांच्या वतीने आलेल्या स्वाती देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली बोलू. श्री विश्वास पाटील साहेब, श्री मिलिंद जोशी साहेब, त्याचबरोबर कार्यवाह सुनीता राजे पवार, शिरीष चिटणीसजी, आकाशवाणीचे श्री बागल साहेब आणि ज्यांच्या कल्पनेतून हा बुक फेअर आयोजित केला जातो असे PNR राजन साहेब आणि चंद्रिया साहेब, त्याचबरोबर माझ्यासमोर उपस्थित असलेले आपण सर्व रसिक वाचनदर्दी असं मी म्हणेन. खरं तर आपण ऐकतो आहोत की हल्ली मोबाईलच्या या अतिप्रमाणामुळे मुलं वाचत नाही किंवा ही सगळीकडे ओरड चालू असते. परंतु मुलांमध्ये वाचन संस्कृती कशी वाढवली जाईल किंवा ती कशी जोपासायची हे खरं तर पालकांच्या हातामध्ये आहे किंवा ज्येष्ठांच्या हातामध्ये आहे असं मला वाटतं. आपणच जर त्यांच्या हातामध्ये मोबाईल देणार असू आणि जर पुस्तक देणार नसू तर मला वाटते त्याचे खरे दोषी किंवा गुन्हेगार आपणच आहोत. आपण नुसतं जाता येता म्हणतो की वाचलं पाहिजे, मुलांनी वाचलं पाहिजे. आपण किती वाचतो याचं आत्मपरीक्षण सर्वांनी करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आम्ही दैनंदिन प्रशासनामध्ये काम करतो. सरांना माहिती आहे की म्हणजे आमचं त्या आदर्श आहेत सर की आम्ही प्रशासनाच्या सगळ्या धवडग्यामध्ये घाई गडबडीमध्ये आम्ही वाचन कुठलं करतो, फक्त शासन निर्णय, त्याचबरोबर आमचे जे अधिनियम आणि काही जे रूल्स असतात जे आमच्या प्रशासकीय दैनंदिन कामकाजाला लागतं याचं वाचन आम्ही करतो. परंतु अवांतर वाचन जे आहे ते आम्हाला करायला खूप कमी वेळ मिळतो आणि मग आम्ही अशाच सबबी चालतो की आम्हाला वाचायला वेळ नाही आहे.
आणि त्यामुळे आम्ही तेवढेच दोषी आहोत. परंतु मला सरांचं खूप कौतुक वाटतं, पाटील सरांचं, की सरांनी नुसतं म्हणजे वेळ नाही असं न म्हणता लिखाण केलेलं आहे आणि त्यांनी त्यांची जी लेखनाची आवड आहे आणि ते सगळं अनुभवजन्य ज्ञानातून त्यांचं सुरू झालं. आपल्या सर्वांना माहिती आहे की झाडाझडती हे त्यांचं जे पुस्तक आहे ते त्यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काम करत असताना ते अनुभव आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये किती अडथळे आहेत आणि ती किती वेदनादायी प्रक्रिया आहे हे त्यांनी स्वतः प्रशासकीय अधिकारी म्हणून जेव्हा त्यांना जाणीव झाली आणि त्या अनुभवाचं चित्र म्हणजे जे लेखन आहे ते सगळं त्यांनी झाडाझडतीमधून उभं केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा अनुभवजन्य ज्ञानाचं कथन होतं त्यावेळेला मला वाटतं ते अतिशय हृदयस्पर्शी ठरतं वाचणाऱ्याच्या दृष्टीने आणि लिहिणाऱ्याच्या दृष्टीने पण. आज मला इथे यायची संधी मिळाली. कुलकुलवार सर इलेक्शनच्या DC मध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की स्वाती तू अटेंड कर हा प्रोग्राम. मी ॲक्च्युली 4 दिवसापूर्वीच रुजू झालेले आहे या पदावरती. अपर आयुक्त महसूल म्हणून मी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मागच्या शुक्रवारी रुजू झाले आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की पहिल्यांदा मला या 4 दिवसात पहिल्यांदा कुणी हा पहिला कार्यक्रम आणि तोही अत्युच्च दर्जाचा असा अटेंड करता आला आणि आपल्या सर्वांच्या मध्ये येता आलं याबद्दल मलाही खूप आनंद वाटतो. फक्त जाता जाता एकच सांगते की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक आपल्या सर्वांना हे कोट माहिती असेल की त्यांनी म्हटलं होतं की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर त्यातला 1 रुपया तुम्ही तुमच्या पोटाला भाकरी घेण्यासाठी खर्च करा आणि राहिलेला 1 रुपया तुम्ही पुस्तक घेण्यासाठी खर्च करा. तर भाकरी ही तुम्हाला जगायला बळ देते, म्हणजे तुमचं जगणं पोटावर अवलंबून आहे, पण पुस्तक मात्र तुम्ही कसं जगावं हे सांगते. आणि म्हणून जगणं आणि कसं जगावं हे सांगणं आणि हा इतका उत्तम सुविचार त्यांनी त्यावेळी दिलेला आहे तर तो आपण सर्वांनी आत्मसात करूया या निमित्ताने अशीच मी सर्वांना विनंती करते. आणि माझ्यापासूनही ती सुरुवात करणं फार गरजेचं आहे. जे आम्ही म्हणतो की आम्हाला वेळ मिळत नाही वाचायला, तर आवर्जून आता जे सुट्टीचे दिवस असतात ते सत्कारणी लावणं खूपच गरजेचं आहे असं मला वाटतं अधिकारी म्हणून. आणि आपणही वाचक म्हणून अर्थातली सगळी जी मंडळी आहे ती निश्चितपणे वाचनवर्गी आहे, पूर्णच इथे उपस्थित झालेली आहे. आणि आपल्या सर्वांच्या इथे मला हा आनंद विनियोजित करता आला त्याबद्दल मी प्रेरणा राजन आणि सर्व संयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. त्या ठिकाणी 2 मिनिटं आपल्या मनोगत व्यक्त करतात त्यांना विनंती करतो. चौधरी सर आणि PM राजन, पुणे बुक फेअरचे हे 23वे वर्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आकाशवाणी यामध्ये पार्टनर स्वरूपात आमच्यासोबत उभे आहे. मी गेल्या 3 वर्षापासून पुण्यात आहे. तेव्हापासून मी देखील दरवर्षी पुणे बुक फेअर अटेंड करतो. तर या ठिकाणी सर्व ज्येष्ठ साहित्यिक मंडळी उपस्थित आहेत. साहित्यातली गर्दी मंडळी देखील स्टेजच्या समोर उपस्थित आहेत. एक आकाशवाणी आणि दूरदर्शन म्हणून किंवा एक माध्यम म्हणून आमचं काम आहे की जे काही नवीन नवीन साहित्य येतं, एक चांगलं साहित्य येतं, गर्दी साहित्य येतं, ते प्रेक्षकांपुढे श्रोत्यांपुढे त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे. त्यांना देखील जी काही नवीन पुस्तकं येत आहेत, जे काही उदयोन्मुख लेखक आहेत, कवी आहेत, चांगली काही कला निर्मित होत आहे ती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आकाशवाणीचे यांचे श्रोते असतील किंवा दूरदर्शनचे प्रेक्षक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचावी. त्या हेतूने आकाशवाणीवर आमचा साहित्य सौरभ कार्यक्रम असतो किंवा एखादं चांगलं पुस्तक असेल तर त्याचं अभिवाचन देखील केलं जातं. त्यासाठी आमची टीम आहे. वेगवेगळी पुस्तकं त्यांच्या वाचनात येत असतात. त्या टीमनुसार एखादं पुस्तक ठरवलं जातं आणि त्याचं अभिवाचन सर्व महाराष्ट्रातील श्रोत्यांसाठी केलं जातं. त्यामुळं साहित्य हा आमचा कसा विषय म्हणजे क्षेत्र नसलं तरी त्याबाबतची माहिती आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी म्हणून आम्हाला थोडीफार ठेवावी लागते. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद असो, पवार मॅडम आहेत, जोशी साहेब आहेत, त्यांचं देखील आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांना नेहमी सहकार्य लागतं. जे काही साहित्यिक कार्यक्रम आमच्याकडे होतात, मुलाखती होतात, त्यामध्ये नेहमीच त्यांचं सहकार्य असतं. वाचनातूनच एक थोडेसे 2-3 बाबी वाचनात आल्या त्या या ठिकाणी मी मांडू इच्छितो. की आपण आता आजकाल म्हटलं जातं की सोशल मीडियाचं युग आहे, इंटरनेटचा जमाना आला आहे, त्यामुळं पुस्तक वाचन कमी झालेलं आहे. पुस्तकांची
विक्री म्हणा किंवा खप कमी झालेला आहे, वाचक कमी झालेलं आहे. पण आता एक नुकताच एक मला एक 8-10 दिवसापूर्वी अमेरिका आणि युरोपमधला एक रिपोर्ट वाचला की गेल्या 10 वर्षात जेवढ्या झपाट्यानं सोशल मीडियाची वाढ झाली, सोशल मीडियाचे युजर्स वाढले, सोशल मीडियावरती वेळ घालवणं युवा पिढीचा असेल किंवा एक जनरल सामान्य लोकांचं असेल वाढलं, तर गेल्या 2 वर्षातरी हा ट्रेंड आहे की जेवढा वेळ सोशल मीडियावरती 2023मध्ये घालवला जायचा तो 2024 आणि 2025मध्ये हा सोशल मीडियावरचा वेळ कमी होत चाललेला आहे. लोक आता एक प्रकारे सोशल मीडियाला थोडंसं बोर व्हायला लागले. अर्थात जो इंटरनॅशनल ट्रेंड असतो तो भारतात यायला थोडासा वेळ लागतो, पण हा इंटरनॅशनल ट्रेंड सुरू झालेला आहे आणि काही काळाने भारतात देखील आपल्याला त्याचे परिणाम दिसतील की सोशल मीडियाचा जो वेळ आहे तो भारतात देखील कमी व्हायला लागेल. आणि वेळ वाढतोय कसाचा, तर लोक पुन्हा एकदा पुस्तक वाचण्याकडे चालले. अमेरिकेत असेल, युरोपमध्ये असेल किंवा इंटरनॅशनल लेवलवरती असेल, गेल्या 2 वर्षात सोशल मीडियाचा वेळ कमी व्हायला लागलेला आहे आणि पुस्तक वाचण्याचा वेळ वाढायला लागलेला आहे. भारतात देखील तशीच ट्रेंड आता आपल्याला येत्या काही काळात दिसतील. आपण पुणे शहराचा विचार केला तर या ठिकाणी आपलं दर्जेदार मराठी साहित्य तर निर्मित होतच आहे. त्याबरोबर आता पुणे एक कॉस्मोपॉलिटन शहर झालेलं आहे, मेट्रो शहर झालेलं आहे. या ठिकाणी इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल किंवा इतर भाषांमध्ये देखील साहित्य निर्मिती पुण्यामध्ये होत आहे. आणि अशा ठिकाणी राजनजी हे वाचक संस्कृतीला प्रेरणा देण्यासाठी गेल्या 23 वर्षापासून जे अविरत प्रयत्न करत आहेत आणि चिकाटीनं मध्ये कोविड आले, वेगवेगळ्या समस्या आल्या, तरी त्यामुळे खचून न जाता किंवा त्यामुळे विराम न घेता हा अविरत प्रयत्न चालू ठेवत आहेत. त्यामुळे त्यांचे हे जे योगदान आहे किंवा हे जे प्रयत्न आहेत ते निश्चितपणे वाखाणण्यासारखे आहेत आणि यासाठी त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्व प्रेक्षक असाल, वाचक असाल, ते देखील याला भरभरून प्रतिसाद देतात आणि सर्व साहित्यिक मंडळी देखील त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळं यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी ज्यांनी स्टॉल लावलेले आहेत त्यातले प्रकाशक असतील, लेखक असतील, तसेच येणारे सर्व वाचक असतील, त्या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत देखील करतो आणि त्यांचे मनापासून अभिनंदन देखील करतो. धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यावर सुनीताताई पवार आपल्याला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील साहेब, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, आता त्यांनी सुंदर मनोगत व्यक्त केले ते बागल सर, संजय चौरिया, या राजन आणि जे मनोगत जे आता सूत्रसंचालन करतात ते आमच्या कार्यावर सुरू होते. आमच्या साहित्य परिषदेची बरीचशी मंडळी आहेत. आमचे विजा पिवळे सर आहेत, माधव राजगुरू आहेत, संदीप सांगळे आहेत, ते मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, कोरे सर आहेत आणि इतर अनेक मंडळी आलेली आहेत. 23 वर्ष हा उपक्रम चालू आहे. खरं म्हणजे कुठलाही उपक्रम सुरू करणं ही खूप सोपी गोष्ट असते, पण तो सातत्यानं चालवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते. आणि ज्यावेळी सातत्य असतं त्यावेळी मग ती संस्था मोठी होते आणि प्रौढत्वाच्या मार्गाला जाते. आज मला वाटतं हा पुणे बुक फेअर हे प्रौढत्वाच्या मार्गाला चाललेली संस्था आहे असं म्हणावं लागतं. वेगवेगळ्या भाषेतले प्रकाशक मित्र या ठिकाणी येतात आणि म्हणजे अगदी आसामी, मल्याळी अशा वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. इंग्रजीचं मोठं दालन इथं उभारलं गेलेलं आहे आणि आपण आपल्या ज्या भाषा भगिनी आहेत म्हणजे भारतातल्या, कारण आपल्याला खूप मोठी परंपरा आहे आणि यामध्ये आपल्या देशात विविधतेनं नटलेला आहे असं आपण म्हणूया. त्यामध्ये सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भाषा असतात आणि त्या सगळ्या भाषांची पुस्तकं आपल्याला बघायला मिळतात. खरं म्हणजे आपण खूप कमी पडतो आहोत. आपल्या जरी प्रदेश एक असला, प्रांत एक असला तरी वेगवेगळी संस्कृती आपल्या इथं वसते आहे आणि या भाषा भगिनींचा अनुवाद एकमेकींमध्ये होणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. आपण एकत्र अशा प्रकारचे जर महोत्सव भरवले तरच आपण एकत्र येऊ शकतो, आपल्याला काय चाललंय हे समजू शकतो. आत्ता मगाशी ज्यांनी मनोगत व्यक्त केली त्या सगळ्यांनी हेच सांगितलं की वाचन संस्कृती कमी होताना दिसते. खरं म्हणजे आपण वाचतो आहोत,
आपण ज्यावेळी आपला मोबाईल उघडतो त्या मोबाईलवर सुद्धा आपण वाचतच असतो, काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात, पण त्याला ते खरंच बरोबर आहे का हे बघण्यासाठीचे जे सत्यतेचं परिमाण आहे ते मोबाईलवर आपल्याला दिसत नाही, जे पुस्तकामध्ये दिसतं. एखादं पुस्तक एखाद्या लेखकानं लिहिलेलं आहे आणि ते कुणी लिहिले त्याला आपण प्रश्न विचारू शकतो की हे तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता आहात, तर तसं कुठलंच परिमाण हे मोबाईलवर नाही. पण तरी आपण सगळेच जण सध्या मोबाईलच्या संस्कृतीमध्ये अडकलेले आहे. म्हणजे अगदी लहानांना दोष देता येत नाही, मोठ्यांना सुद्धा आपल्याला हेच म्हणावं लागेल, कारण आपणच त्यांच्या हातात अगदी 4 महिन्याच्या बाळाच्या हातामध्ये मोबाईल देतो, कुठलं तरी छानसं गाणं लावून देतो आणि मग वरून दुधाचे चमचे किंवा दुधाची बाटली देत असतो. ते बाळसुद्धा सध्या मोबाईलशिवाय दूध पिते. तर अशा काळामध्ये जर आपलाच दोष असेल की आपण वाचन संस्कृतीपासून दूर जात असेल तर मग लहानांना दोष द्यायला काही आपल्याला संधी नाही आहे. पण हे जे सगळे उपक्रम आहेत की पुणे बुक फेअर असेल, सातारा ग्रंथ महोत्सव असेल, साहित्य संमेलन असेल, याच्या माध्यमातून आपण हा जो काही जत्रा किंवा हा जो वाचनाचा महोत्सव उभा करतो आहोत त्या माध्यमातून आपण युवकांना, मुलांना यांच्याकडं पुन्हा वळवू शकतो. मी मगाशीच म्हणाले की फार मोठी परंपरा, तर नालंदासारखं जे विद्यापीठ होतं त्याचं एकावेळी म्हणजे 5व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत एकावेळी 10,000 विद्यार्थी शिक्षण दिले आणि 2,000 शिक्षक त्यांना शिकवायला असत. म्हणजे ते ज्यावेळी 6 महिने ते आग लागल्यानंतर ते ग्रंथालय जळत होतं. म्हणजे किती मोठी ग्रंथसंपदा असेल आणि किती मोठा वारसा आपल्याला या सगळ्याचा आहे. आणि आत्तासुद्धा मी प्रकाशन व्यवसायात आहे, मी रोज बघते आहे की आता खूप सोपं झाले आपल्याला प्रिंटिंग करणं असेल, लिहिणं असेल, ते लोकांच्या समोर मांडणं असेल, पुस्तक प्रकाशित करून घेणं असेल, तर खूप पुस्तकं येत आहेत, खूप चांगलं लिहित आहेत आणि खूप वेगवेगळे विषय या निमित्तानं मांडले जातात. फक्त त्या पुस्तकांकडे वळणं आणि ते काय लिहिले हे बघणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आत्ताच दिवाळी अंकाचा विषय झाला. दिवाळी अंकाचा आत्ताच सध्या मोठा सीझन चालू आहे, जवळजवळ 500 अंक आले आणि त्या माध्यमातून सुद्धा एक वाचन संस्कृती जोपासण्याचं मोठं काम घडते. तर आपल्या मराठीत खूप परंपरा आहे, वेगवेगळ्या प्रकारे आपण लिहितो किंवा साहित्य संमेलनाचा एक मोठा उत्सव या माध्यमातून आपण उभा करतो. लाखो लोक संमेलनाला भेट देतात. त्यामुळे आपण कुठेही कमी पडता कामा नये किंवा कमी पडत नाही असं मी म्हणेन. आणि राजन यांनाही मी खूप मनापासून शुभेच्छा देते. मी संध्याकाळी श्रीपाद सरनीस यांची मुलाखत घेणार आहे, त्यामुळे आत्ता काही मी जास्त बोलण्याचं प्रयोजन नाही. मी फक्त या सगळ्या आलेल्या मंडळींना मनापासून शुभेच्छा देते. दरवर्षी हा महोत्सव गणेश कलाला असतो आणि यावेळी इथं आहे, पण खूप छान असा हा सगळा तुम्ही सजवलेलं हे सगळं छान, खूप छान स्टॉलची मांडणी केलेली आहे आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून स्टॉल आलेत, लोक खूप छान आलेत. तर मनापासून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. पुसेगावच्या आहे पण पुण्यात येऊन त्यांनी विशेषतः मराठी भाषेसाठी अतिशय छान काम केलेलं आहे. त्याचं टाळायला जाऊन त्याचा पुण्यात आपण स्वतःहून स्वागत करू. पण पुन्हा कॉस्मो असं म्हणताना मराठी माणूस जास्तीत जास्त इकडे सरकला पाहिजे, ही भूमिका आहे. आता मिलिंद जोशी बोलणार आहेत. मिलिंद जोशी हे अतिशय चांगले वक्ते आहेत. त्यापेक्षा मी एक मुद्दाम सांगू इच्छितो की AI आलेलं आहे, पण AI जिथं संपतं तिथं मिलिंद जोशीसारख्यांची आवश्यकता असते. म्हणजे सेंद्रिय बुद्धिमत्ता असणारं हे व्यक्तिमत्व आहे. मला वाटतं त्यांचं अतिशय आवडतात भाषणं विशेषतः. तर त्यांच्याशी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवूया. मिलिंद जोशी या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि माझे जवळचे मित्र, भारतीय पातळीवरील श्रेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील आज या पुणे बुक फेअरमध्ये त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं. याला एक वेगळा अर्थ आहे, कारण भारतभरातले प्रकाशक आज या ठिकाणी आलेले आहेत आपल्या पुस्तकांचं प्रदर्शन करण्यासाठी. त्याचं उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते होणं याला एक वेगळा अर्थ आहे असं मला वाटतं. मला PNR राजन यांचं खरोखरीच कौतुक वाटतं. 25 वर्षापूर्वी ते साहित्य परिषदेमध्ये आले आणि म्हणाले की असा एक पुणे पुस्तक जत्रा करण्याचा माझा मनोदय आहे. तर पुस्तक विषय उपक्रम असल्यामुळे साहित्य परिषदेने त्याला तत्काळ पाठिंबा दिला आणि नुसता 1 वर्ष नाही, सध्या पाठिंबा 6 महिन्यासाठी 1 वर्षासाठी असा दिला जातो. तसं नाही, गेली 25 वर्ष साहित्य परिषद PNR राजन यांच्या पाठीशी आहे.
आणि अतिशय उत्तम रीतीने ते हा सगळा ग्रंथ महोत्सव घेत आहेत. ते किती कल्पक आहेत बघा. आत्ता दीपप्रज्वलन झालं, त्यामध्ये एकच वात होती की विश्वास पाटलांनी तिथं प्रज्वलन केलं. त्यामुळे एवढ्या संस्था असल्या तरी आमच्यामध्ये एकवाक्यता आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मला या निमित्ताने फक्त दोनच गोष्टी सांगायच्या आहेत की विविधतेत एकता हे भारताचं खरं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं मूर्तिमंत रूप आपल्याला अशा पुस्तक जत्रांमध्ये पाहायला मिळतं. साहित्य ही धर्म, प्रांत, जात, भाषा हे सगळे भेद मिटवून माणसं जोडणारी एक मोठी शक्ती आहे आणि तिचं दर्शन आपल्याला या पुणे पुस्तक जत्रेतून सातत्याने घडत आलेलं आहे. सुनीताराजेंनी जो उल्लेख केला की भाषा भगिनींमधला स्नेह वाढला पाहिजे, तर साहित्य परिषदेने त्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे आणि साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनाला दरवर्षी अन्य भाषेतल्या मोठ्या साहित्यकाराला आम्ही निमंत्रित केलं आहे. यामध्ये प्रतिभा राय येऊन गेले आहेत, वैदेही येऊन गेले आहेत, अशोक वाजपेयी येऊन गेले आहेत, सूर्यबाला येऊन गेले आहेत, रामचंद्र गुहा येऊन गेले, माधव कौशिक येऊन गेले, सीतांशू यशेशचंद्र येऊन गेलेले आहेत. ही सगळी दिग्गज मंडळी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनाला येऊन गेलेली आहे. आणि आपण एक गोष्ट पाहिली असेल की जागतिकीकरणानंतर वाचकांच्या जाणीवांचा परिघसुद्धा विस्तारलेला आहे आणि त्यामुळं केवळ आपल्या भाषेपुरता विचार न करता आपण अन्य भारतीय भाषा आणि जगभरातल्या भाषांमधलं उत्तम साहित्य वाचलं पाहिजे अशी वाचकांची मानसिकता झालेली आहे आणि ती मला अधिक महत्त्वाची वाटते. आणि त्यामुळं अशा पुस्तक जत्रांमध्ये आपण आज बघितलं तर केवळ भारतीय भाषेतली पुस्तकं नाही आहेत, अनेक परदेशी लेखकांची उत्तम पुस्तकं आणि ती मूळ त्या भाषेमधली आणि मराठी भाषेतली ती देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर ही एक मोठी संधी वाचकांच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. आत्ता मोबाईलचा सातत्याने उल्लेख केला जातो. मला असं वाटतं की आजच्या समाजाला डिजिटल उपवासाची गरज आहे आणि त्याचा आदर्श कुठल्याही महानगराने घालून गेलेला नाही. तर सांगली जिल्ह्यामध्ये मोहित्यांचं वडगाव नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये 6 वाजल्यानंतर एक भोंगा होतो आणि भोंगा झाल्यानंतर TV बंद होतात, लॅपटॉप बंद होतो, मोबाईल बंद होतात, सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद होतात आणि लोक वर्तमानपत्रापासून पुस्तकांपर्यंत वाचन करतात. तर त्यामुळं उपवास ही संकल्पना जशी आपल्याकडे धर्म आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींशी जोडलेली आहे तशी आपण आता वाचनाशी वाचन संस्कृतीशी ती जोडली पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा गावांचा आदर्श आता महानगरांनी सुद्धा घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. आज आपण पाहिलं असेल की आज खूप बारकाईने वाचलं जातं आणि संमेलनाध्यक्षांचं किती बारकाईने वाचलं जातं हे आपण गेले 1-1.5 महिना पाहतो आहोत. ही फार चांगली गोष्ट आहे की वाचक इतकं विचक्षण झालेलं आहे. पण मला नेहमी असं वाटतं की वाचनातलं एकारलेपण सुद्धा आपण टाळलं पाहिजे. ज्यावेळेला आपलं वाचन सर्वांगीण होईल त्यावेळेला आपलं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ, अधिक समंजस आणि अधिक चौफेर होईल. शेवटचा मुद्दा मला PNR राजन यांना सांगायचा आहे की आता आपण 25 वर्ष पुण्यामध्ये ही पुणे पुस्तक जत्रा केली आहे. आज खरी गरज आहे ती ग्रामीण भागामध्ये पुस्तक जत्रा होण्याची. सुनीताराजे मान्य करतील की आज ग्रामीण भागामधली ग्रंथ प्रदर्शनं बंद झालेली आहेत. पूर्वी तालुका पातळ्यांच्यावरती ग्रंथ प्रदर्शनं व्हायची आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळायचा. काही ठिकाणी मोबाईल व्हॅन होत्या, त्याला ज्ञानसूर्यरथ असं म्हटलं जात असेल, ते गावोगावी जात असत. आज ते देखील बंद पडताना दिसत आहेत. तर मी PNR राजन यांना असं सांगेन आणि सुनीताराजे पोलीस चिटणीस यांना की आपण या कामी पुढाकार घ्यावा आणि पुणे बुक फेअरला 25 वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्रातला एक जिल्हा दरवर्षी निवडावा आणि त्या जिल्ह्यामध्ये जिथे पुस्तकं पोचत नाही आहेत अशा ठिकाणी आपण ही पुणे पुस्तक जत्रा घ्यावी. सुरुवातीला किती 8-10 प्रकाशक येतील पण ती संख्या वाढत जाईल आणि त्यासाठी साहित्य परिषद आपल्याला निश्चित मदत करेल. तर त्यामुळं पुस्तकं आपल्याला केवळ मनोरंजन करत नाहीत तर आपली एक विचारसृष्टी समृद्ध करण्याचं काम करत असतात आणि चांगली विचारसृष्टी विकसित झालेला नागरिकच एक प्रगल्भ नागरिक म्हणून देशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. एवढं सगळं एका पुस्तक जत्रेमुळे घडू शकतं आणि गेली 25 वर्ष घडलेलं आहे. तर या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि विश्वास पाटील यांनी सुद्धा मी त्यांचं बघितलं आहे आजवरती पुस्तक विषयक उपक्रमांना त्यांनी नेहमी प्राधान्य दिलेलं आहे. ते छोट्या गावामध्ये असो किंवा महानगरामध्ये असो.
तर त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि मला आकाशवाणीच्या बाबूल सरांचंही खरोखरीच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की आपल्याला असं वाटत होतं ज्यावेळेला पॉप संगीताचं खूप आकर्षण वाढत होतं, आपल्याला असं वाटत होतं की शास्त्रीय संगीताचं काय होणार. तर आज आपण सवाई गंधर्व, वसंतोत्सव किंवा इतर शास्त्रीय संगीताचे जो महोत्सव होतात किंवा पहाट दिवाळीमध्ये सुद्धा शास्त्रीय गायकांच्या ज्या मैफली होतात त्याला जो एक उदंड प्रतिसाद आपण बघतोय तो आपल्याला निश्चितपणाने सुखावणार आहे. तसंच चित्र आपल्या वाचन क्षेत्रामध्ये सुद्धा घडेल आणि समाज माध्यमांच्या आणि मोबाईलच्या आहारी गेलेला समाज हा निश्चितपणे वाचनाकडे पुन्हा वळेल. पण त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहण्याची गरज आहे. हे प्रयत्न अशा पुस्तक जत्रेतून कायम होतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि मला राजकुमार सोरडी यांचं खरोखरीच कौतुक वाटतं की अशा उपक्रमांमध्ये शिक्षण संस्थांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. कारण वाचन संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे असा सगळा तरुण वर्ग हा आपल्याला इथे फिरताना दिसला पाहिजे. मी चोरडिया सरांतर असं सांगेन आणि राजन यांना की पुढच्या वर्षी आपण सगळ्या शिक्षण संस्थांना विनंती करू की तुमचे किमान 500 विद्यार्थी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले पाहिजे आणि तशी व्यवस्था संस्थाचालकांनी करावी. तर असे 2-3 नवीन प्रयोग आपण येत्या काळामध्ये करू. त्याला साहित्य परिषदेचं पूर्ण सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी त्यांची हा मोठ्या पदावर असणं हे फार महत्त्वाचं असतं. साहित्यात तर साहित्यामधल्या ज्या महत्त्वाच्या शिक्षण संस्था असतात त्या ठिकाणी आपला माणूस असलाच पाहिजे. कारण साहित्य हे सर्वदूर पोचणारं एक अतिशय महत्त्वाचं आहे. साहित्य अकादमीवर जे आहेत असे मान्य विश्वास पाटील की ज्याचा उपयोग असा आहे की साहित्य अकादमीमध्ये वेगवेगळी जी लोक आहेत त्यांनाही सांगू शकतात. ते मराठी माध्यमाचं पुस्तक इंग्रजीमध्ये आले वाचा तुम्ही, ते वाचा. आणि ही सुरुवात झालेली आहे. म्हणून प्रथमतः विश्वास पाटलांसाठी आपण टाळ्यावाजून त्यांचं स्वागत करावं. आता जो नवीन दिवशी सांगितलेला तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे शास्त्रीय संगीताचा. कारण आपलं शास्त्रीय संगीत हे जगप्रसिद्ध आहे. आम्ही सातारमध्ये एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे. ते हॉल आहे हॉल, त्या ठिकाणी 2 शास्त्रीय कार्यक्रम दर महिन्याला होतात आणि हळूहळू त्याला होणारी गर्दी त्याच्यामुळं इंग्रजी माध्यमाच्या विशेषतः मुलांना शास्त्रीय संगीताच्या क्लासला घालणं हे वेगवेगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. असे छोटे छोटे प्रयोग आपल्याला मराठी भाषिकांना विशेषतः करायला हवे असं मला मुद्दाम सांगावं शकतं. माननीय विश्वास पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत भाषण या ठिकाणी लोकांच्या समोर सादर करावं. आज या 25व्या पुणे ग्रंथ महोत्सवानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत. इथे मंचावरील प्रतिष्ठित असे आमचे मिलिंद जोशी बर्डे वक्ते, त्याचप्रमाणे सुनीता राजे कार्यवाह महामंडळ साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, त्यानंतर राजनजी, श्री चिटणीसजी आणि सर्व इथे उपस्थित कार्यवाह. खरं म्हटलं तर पुणे या नावाभोवतीचे गूढ आहे आणि पुणे म्हटलं म्हणजे अद्भुतता, पुणे म्हटलं म्हणजे रहस्य, पुणे म्हटलं म्हणजे गुप्तता आणि पुणे म्हटलं म्हणजे अपूर्वता. ही क्षणोक्षणी कणोकणी जाणाऱ्याशिवाय राहत नाही. आता आपल्या इथे डोळ्यासमोर एक समई होती, साधारणतः पुरुषभर उंचीची. मी त्या रहस्यमय समईकडे पाहत होतो. तिला निर्माण केलेल्या पाकळ्या 6 होत्या, पण वात मात्र एकच पेटवलेली होती. यामधलं रहस्य काय? त्याच्यामध्ये एक अपूर्वता होती आणि त्याच्यामध्ये एक अलौकिकत्व होतं. आणि त्या समयीचा विचार करता करता मी खाली डोकावून पाहिलं आणि तेवढ्यात ती नाहीशी झाली. म्हणजे हॅरी पॉटरच्या वाचनाचा हा तर परिणाम नसावा ना. ह्या आपल्या रहस्यमयतेच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तरी एक मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये ज्या उत्तमातल्या उत्तम भाषा आहेत, ज्या वाचल्या जातात, ज्यामध्ये जास्त ग्रंथ खपतात आणि ज्या गांभीर्याने घेतल्या जातात, त्यामध्ये एक बंगाली, दुसरी मल्याळम आणि तिसरी मराठी आहे. म्हणजे 6 राज्यामध्ये जवळपास हिंदी भाषा असून सुद्धा मराठीचा व्यवहार हा हिंदीपेक्षा मोठा आहे.
हे तुम्हाला सांगितलं तर म्हणजे विस्मय वाटेल. आणि आचार्य यात्र्यांची, साने गुरुजींची, नाथ माधवांची, कवी केशवांची ही जी मराठी भाषा आहे ही मराठी भाषा वाढली पाहिजे म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील असतो. मला मराठी भाषेची गंमत मोठी वाटते नेहमी की मराठी भाषा मऊ मेनावून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेटू असे म्हटलं जातं. आता मी काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आमचे दादूबा इंदुरकर नावाचे लोकशाहीर सांगायचे की मराठी भाषा वळवावी तशी वळते, जुळवावी तशी जुळते, पळवावी तशी पळते आणि ही फार मुलायम अशी भाषा आहे. मला ज्या वेळेला लेखक म्हणून घडताना मी फक्त ग्रंथ वाचत नाही तर लोकांमध्ये वावरतो आणि लोकांमध्ये वावरल्यानंतर जे साधं सुधं वापरलं जातं. आता मी लस्ट फॉर लालबाग नावाची कादंबरी लिहिली आणि एक आमच्या त्या गिरणीच्या चाळीतली मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली आणि तिने सहज लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं तो तिला फसवून दुसरं लग्न करायला गेला. तिनं त्या छोट्याशा वहीच्या कागदावर असं गिचमीट अक्षरात लिहिलं होतं की रामू तुला मी प्रेमाचा सागर समजला होता पण तू शेवटी डबकं निघालास. आता डबकं आणि सागर या दोन्हीतली कल्पना किंवा तिला म्हटलं जातं की बाबा मी तुझ्याशी कसं वागावं, नवरा विचारतो लग्न झाल्यावर कसं वागावं तर ती म्हणते तू माझ्याशी कसंही वाग पण मला बाई चहात चटणी आणि नवऱ्यात वाटणी चालणार नाही. म्हणजे किती कमी शब्दामध्ये जर चटणी पिऊन जर तुम्ही चहा प्यायला लागला चटणी घालून तर तो कसा लागेल तर त्याप्रमाणे नवऱ्यामध्ये वाटणी मला नको आहे. आचार्य यात्रे आमचे शब्दांचे शाहीर म्हणजे कुठल्याही गोष्टीचं वर्णन कसं करायचं हे आत्र्यांकडून शिकावं. उपवास असेल, वेदना असेल, विनोद असेल. आता आत्र्यांचं एक नाटक आहे, आता ते लोकांच्या स्मृतीमध्ये विस्मृतीमध्ये अलीकडच्या काळात गेलंय पण बरीच वर्ष ते टॉपचं नाटक होतं ते म्हणजे लग्नाची बेडी. आणि या लग्नाची बेडीमध्ये गार्गी आणि गोकर्ण म्हणजे 4-5 लग्न झालेली आहेत तरी सुद्धा आणखी अक्षता पडतील का इकडं म्हातारवा डोळा घेऊन आहेत आणि गार्गी त्याला नेहमी डाचते आणि मग गार्गी वैतागते त्या म्हाताऱ्याला आणि म्हणते बाई मला तर या म्हाताऱ्यांचा एवढा कंटाळा आलाय की असं वाटतं की नारळाचं एक उंच झाड बघावं आणि त्या झाडावर जगातले सगळे म्हातारे घेऊन बसवावेत आणि झाड खाली धरून चांगलं गदगदा हलवावं. गोकर्ण बाबा हसतात आणि म्हणतात हलवा झाड खाली धरून चांगलं गदगदा हलवा. अगं भ्रम आहे तुझा, नारळ खाली पडतील पण म्हातारे पडायचे नाही. आता हा माणसातला जो चिकटपणा आणि चिवटपणा आहे हे आचार्य जाता जाता किती सुंदर. किंवा आचार्य यात्र्यांकडेच एक दत्तू बांदेकर म्हणून होते, त्यांना आचार्य यात्रे विनोदाचे शाहीर म्हणायचे. एकदा त्यांच्या डोक्यात आलं बांदेकरांच्या की समाजातली विविध थरातली व्यक्ती ज्या वेळेला मृत पावते त्यावेळेला त्याच्या समाधीवरच्या अक्षरं लिहून द्यायची. एखादा मोठा नेता मरण पावला काय लिहावं समाधीवर, एखादा कवी मरण पावला काय लिहावं. आणि गावातल्या त्या एसटी स्टँडवर बातमी गेली 2-4 दारुडे होते ते म्हणाले बाबा अक्षरला एखादा कोणी जर तळीराम गचाकला तर उद्या त्याच्याही समाधीसाठी अक्षर आणावी म्हणून ते गेले मेलकांड्यात. म्हणाले मास्तर आमच्यातल्या तळीरामासाठी उद्या गचाकलं तर लागल्या हाताने लिहून द्या अक्षर. मग बांदेकरांनी दारुड्याच्या समाधीसाठी अक्षरं लिहून दिली 2-3 ओळी. काय लिहिल्या होत्या त्या 2 ओळी की जीवन मर दिनी प्रतिदिनी क्षणोक्षणी ज्याची चढतच गेली होती त्याची आता इथे कायमची उतरली आहे. मला वाटतं एवढ्या समर्पक शब्दात. आणि मग बाबा बोरकरांसारखे कवी आहेत ते सांगतात या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. आता आम्ही सातारला साहित्य संमेलनाला निघालेलो आहे, तिथे आमचे आद्य कवी कुलगुरू होऊन गेले पाशी मर्डेकर. मोले घातले मराया 75 वर्षापूर्वीची कविता, 75-80 वर्षापूर्वीची कविता.
बोले घातवे मराया, नाही आसू नाही माया, त्याशी नेता निवडावे, आम्हा मेंढराशी ठावे. म्हणजे ही मेंढर वृत्ती मतदारामधली 80 वर्षापूर्वी त्यांनी ओळखलेली होती. अशी सुंदर मराठी भाषा ही जगणार आहे, ती मरणार नाही. कुणी मारण्याचा प्रयत्न केला तरी ज्ञानोबा तुकोबाची मराठी भाषा टिकणार आहे. तिच्या भवितव्याचं काय? आम्ही असं सांगतो की मराठी शाळा या टिकल्या पाहिजे. मराठी शाळेमध्ये पट वगैरे चालणार नाही. पट म्हणाल तर आम्ही तुम्हाला चितपट करू. कारण मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे. 7व्या इयत्तेमध्ये आम्ही फक्त 5 विद्यार्थी होतो आणि या 5 विद्यार्थ्यामध्ये मी आलो. तिथून पुढे झालं साहित्यिक वगैरे वगैरे. जर ती पटसंख्या त्या काळात जर नियम लावला असता तर मला शाळा शिकता आली नसते. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या वर्गामध्ये एक विद्यार्थी असला तरी त्या एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक नेमला. कारण मराठी टिकली पाहिजे. एखादा दुसरा विद्यार्थी जरी असेल तरी तुकडी चालली पाहिजे. कारण कुणी सांगावं त्या 1-2मध्ये उद्याचा ज्ञानेश्वर असेल, उद्याचा तुकाराम असेल. त्यामुळं मराठी भाषेवर आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा. मराठी भाषा भवनाची मी एक कल्पना मांडलेली आहे की आता कुठलाही सार्वजनिक इमारत बांधायची झाली तर मग कमर्शियल गाळा किती आणि वर्ष किती म्हणतो आणि कमर्शियल गाळात राहतो आणि संस्था मागं कुठं बाथरूमच्या पलीकडे जाते ते कळत नाही. त्यामुळं FSI कमर्शियल वगैरे न ठेवता जुन्या काळामध्ये जशा गावातल्या शाळा असायच्या, ऊन वारा आणि पाऊस यांच्यापासून टिकणं एवढाच त्या इमारतीचा धर्म, तर तशा आकाराची बाजाराच्या गावी मराठी भाषेची भवनं व्हावीत अशी माझी इच्छा आहे. अनेक गावामध्ये वृद्ध दाम्पत्य असतं ज्यांची प्रॉपर्टी असते, समाजाला दान करायची असते. तर अशा पद्धतीनं आम्ही एका जिल्ह्यामध्ये तलाट्यांची कार्यालय बांधली होती लोकवर्गणीतून. म्हणजे वीटवाल्यानं वीट दिली, वाळूवाल्यानं वाळू दिली, सुताराला तो लाकूड काम करून गेला. तर साधं सोपं 4-5-6 महिन्यात उभं राहणारं आणि आपल्या डोळ्यांसमोर ते स्वप्न साक्षात उतरणारं अशा मराठी भवनं गावागावामध्ये, विशेषतः बाजाराच्या गावामध्ये किंवा तालुक्याच्या गावामध्ये व्हाव्यात. त्याचा उद्देश असा की तिथं एक छोटंसं ग्रंथालय असेल आणि त्या गावातले जे वृद्ध ज्यांना आपण कंपल्सरी नाना पार्कमध्ये ढकलून देतो, त्यांची इच्छा भाषेसाठी संस्कृतीसाठी काहीतरी करायची असते, ते तिथं जमतील, चर्चा करतील, मराठी शाळेत पटसंख्या का कमी आहे याचा विचार करतील. तर अशा दृष्टिकोनातून प्रयोग व्हावेत असं मला वाटतं. मित्रांनो, खरोखर मराठी भाषेची, मराठी साहित्याची ही परंपरा खूप मोठी आहे आणि आपण जो आता पुणे पुस्तक जत्रा आणि साहित्यिक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे. मी नेहमी भारतभर कुठेही गेलो तर सांगतो की तुमच्या प्रांतामध्ये जातीच्या नावावर, एखाद्या राजकीय पक्षाच्या नावावर, एखाद्या धर्माच्या नावावर लाखो लोक गोळा होतात. पण आसाम नंतर महाराष्ट्र असाच एक प्रांत आहे की जिथं भाषेच्या नावावर लाखो लोक गोळा होतात साहित्य संमेलनासाठी. आणि त्या दृष्टिकोनातून याचा विचार व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थी आपण आपल्याला, मला वाटते, शिस्त लावून घेतली पाहिजे. लोक म्हणतात आम्हाला वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. खोटं आहे. प्रत्येकाकडे भरपूर वेळ असतो. आपण वेळेचा वापर कसा करतो. आता आपण व्हॉट्सअप किती वेळ करतो त्याचा वेळ काढा. मग घरातल्या आजूबाजूला कोणी नसताना चोरून किती व्हॉट्सअप करतो त्याचा वेळ काढा. डिलीट किती करतो त्याचा वेळ काढा. आणि एक अलीकडे संशोधन झालंय त्यानुसार लहान मुलापासून थोरापर्यंत प्रत्येक स्त्री पुरुषाचा 24 तासातला किमान 6 तास वेळ हा मोबाईलशी खेळण्यामध्ये जातो. तर त्यातले फक्त 2 तास तुम्ही, 2.5 तास तुम्ही साहित्य वाचनासाठी द्या. आणि जरूर तर विद्यार्थ्यांच्या हातामधलं हे यंत्र काही काळासाठी रोज पालकांनी काढून घेणं गरजेचं आहे. पण तरी मला भीती वाटत नाही. कारण ज्या वेळेला नाटक आलं, नाटकानंतर सिनेमा आला, लोकांना वाटलं नाटक मरेल. नाटक मरलं नाही किंवा संगीत कलाचा अंत झालेला नाही.
साहित्य म्हणजे सरस्वतीच्या मंदिरातला आवाज असतो. मी नेहमी सांगतो की मी फिल्म सिटीमध्ये काम केलेलं आहे. लता मंगेशकरांचा माझा चांगला परिचय होता. त्या मला नेहमी सांगायचं की विश्वास, जगभरातले माझे रसिक आपल्या मनातलं दुःख व्यक्त करण्यासाठी माझी करुण गीतं ऐकतात. वाढदिवस किंवा इतर समारंभ असेल तर माझी आनंदी गीतं गातात. म्हणजे दुःख आणि आनंद साजरा करण्यासाठी लोक माझी गीतं ऐकतात, मला ऐकतात. पण मी माझ्या जीवनातला वयाशीष, मी माझी तहान कुठं भागवते, मी कुणाकडे पाहते. आणि लता दिदींनी सांगितलं की उत्तम ग्रंथ वाचन हाच माझा सहारा आहे. उत्तम ग्रंथ वाचन हाच माझ्या जीवनाचं प्रेरणा स्रोत आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की शरदचंद्र चटर्जी यांची जी श्रीकांत नावाची कादंबरी, अनेक कादंबऱ्यापैकी त्यांना एक ती आवडती कादंबरी होती. आणि दर 4-5 वर्षातून एकदा तरी मी श्रीकांत वाचते. म्हणजे या ग्रंथांचा मोठा आपल्यावर प्रभाव आहे. आणि आपल्याला आत्मिक समाधान जर मिळवायचं असेल तर तुम्ही ग्रंथाच्या गावाला जा. अनेक वृद्ध लोकांचं, त्रस्त लोकांचं समस्या असते की रात्री झोप लागत नाही. अरे झोप कशी लागत नाही? तुम्ही चांगल्या वाचनाची सवय लावा, आपोआप तुम्हाला तासाभर पेपरामध्ये ती झोप लागल्याशिवाय राहणार नाही. तर आत्मिक आनंदासाठी, चिरंतन आनंदासाठी आपण साहित्याच्या गावाला गेलं पाहिजे, ग्रंथांच्या गावाला गेलं पाहिजे आणि असे ग्रंथ महोत्सव घडवले पाहिजेत. पुन्हा एकदा मी त्या रहस्यमय समयीकडे येतो. त्या रहस्यमय समयीच्या इतर वाती का नव्हत्या? लोक पूर्वी म्हणायचे की तुम्हाला काही काम नसलं तर वाती वळत बसा. आता वाती वळणं सुद्धा बंद झालंय, म्हणूनच एक वाट सापडली का असा मला प्रश्न पडतो. पण मी लाक्षणिक अर्थानं असं करतोय की श्री चिटणीस आणि राजनजींना सांगायचं असेल की आम्ही एक वात पेटवलेली आहे, तुम्ही त्यातून शस्त्र वाती पेटवा. हा संदेश घेऊन हा समारंभ आणि हा महोत्सव योग्य त्या दिशेने जाईल याची मी खात्री बाळगतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. न्यूजच आहे, त्याचं कारण असं की माझ्या पण 5 मराठी शाळा आहे. पण बघू नाकानं आम्ही तुम्हाला चितपट करू. हे एवढं महत्वाचं वाक्य स्लोगन तुम्ही दिलेली आता महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल. शाळेचा पट बघू नका, नाही तर मराठी शाळेचा पट बघू नका, नाही आम्ही तुम्हाला चिटपट करू. सगळ्या शाळा वाजवा, कारण मराठी शाळा टिकल्या पाहिजे. कारण कधी कुठला मुलगा पुढे जाईल, खेडेगावातला, ग्रामीण भागातला 4 संख्या आहे, त्याला शिकताना तर काय करणार, ही फार महत्त्वाची बाब आहे. या ठिकाणी सर्वांचं स्वागत मोमेंट देऊन करण्यात येत आहे. माननीय विश्वास पाटील यांचं स्वागत, माननीय राजेंद्र यांनी मात्र मोमेंट आलेला आहे. हा मी नोंदणी गोष्टीला देतो, नंतर त्यांना बदलून दिला जाईल. नाही आता महत्वाचं आहे. माननीय इंद्रजित बागल साहेबांचं पण या ठिकाणी सत्कार होत आहे. सुनीताराजांच्या नावाचं पण अतिशय सुंदर बरोबरच या ठिकाणी असणारे वेगवेगळ्या भाषेची जे स्टॉल्स आहेत त्याच्यासाठी आले. मी वेगळ्या भाषेच्या जे स्टॉल्स आहेत त्यांना सांगणार आहे, त्यांचं साहित्य अकादमीवरती आहेत, आपण त्याची ओळख करून घ्या. आपल्याला सुद्धा आपली काही चांगली पुस्तकं वेगवेगळ्या लेखकाकडं जे परीक्षक आहेत त्यांच्याकडे वाचण्यासाठी जाऊ शकतात. त्यानंतर मसापचे कार्यवाह विधापन विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार करू शकतो. महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सहकार्याने 23व्या पुणे पुस्तक जत्रेचं उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कादंबरीकार आदरणीय विश्वास पाटील साहेबांच्या हस्ते संपन्न झालं. जिथे पाटलांचा हात लागतो आणि जोशीबुवांच्या उपस्थिती लाभते त्या कार्याला कधीही कुठलं विघ्न येत नाही. आदरणीय विश्वास पाटील सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. कसं आहे, महाराष्ट्र साहित्य परिषद ह्या जुन्या संस्थेचे सर्वात तरुण कार्याध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी, मसापच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय सुनीताराजे पवार, स्वाती देशमुख, PN राजन, संजयजी चोरडी या सूर्यदत्ता संस्थेचे अध्यक्ष, इंद्रजित बागल सर, श्री चिटणीस सर
सर्व प्रकाशक, सर्व उपस्थित रसिक आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. 3 दिवस हा अतिशय सुंदर असा साहित्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचाही आस्वाद आपण सर्वांनी घ्या. अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. अनेक पत्रकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक देशातले प्रकाशक सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. समोर अनेक मान्यवर आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. इथं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.